आठवणींच्या मंद आचेवर मनातलं दूध आटायला ठेवावं आणि नको असलेल्या आठवणींचं पाणी वाफ होऊन जावं व हळूहळू जमलेल्या संस्कारांची साय विरघळू लागली की त्यात नात्यांची वेलची आणि आपुलकीचं केशर घालावं व वात्सल्याची साखर गरजेपुरती घातली की मनाला ऋणानुबंधांचा छान रंग चढेल. तेव्हा मनभर पसरलेल्या आपुलकीला चांदण स्पर्श झाला की मनातली कोजागिरी साजरी झालीच म्हणून समजा. आज कोजागिरी पौर्णिमा. आपण चंद्राच्या शीतल छायेत केशरयुक्त मसालेदार दुधाचा आस्वाद घेतो. पण आज एक ऐतिहासिक घटना घडली होती. रायगडावर दूध विक्रीसाठी गेलेल्या हिरकणीची कथा. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर केवळ पुत्रप्रेमासाठी अंधाऱ्या रात्री कडा उतरण्याची हिंमत दाखवणाऱ्या शूरवीर मातेला शतशः नमन. पोटाची खळगी भरण्यासाठी गड तिने चढला. दही दूध विकून श्वास तिने सोडला. बाळाच्या चिंतेने पाय घराकडे वळला. बंद झाली दारे सारी तरी मार्ग तिने काढला. हिरकणीची जिद्द पाहून माझा राजाही गहिवरला. धन्य तुझी माया माते हात नाही जोडला. धाडस तुझे पाहून गडही जरासा नमला. म्हणून माझ्या राजाने हिरकणी बुरुज बांधला. आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा.